क्या आपने कभी सपना देखा है उस पवित्र भूमि की यात्रा का, जहां इतिहास और आस्था एक साथ जीवंत हो उठे हैं? आइए हमारे साथ चले इजराइल की पवित्र यात्रा पर, होली लैंड टूर, जहां हर कदम पर आपको मिलेगी शांति और प्रेरणा। गलील सागर के किनारे खड़े होकर महसूस करें उस पल को जहां यीशु ने अपने चमत्कार दिखाए। कफरनहूम में, जिसे यीशु को अपना शहर कहा जाता है, उनकी शिक्षाओं को जीवंत अनुभव करें। बेथलेहेम में, चर्च ऑफ नेटिविटी में उस पवित्र स्थान को देखें जहां यीशु का जन्म हुआ। शेफर्ड्स फील्ड में उन चरवाहों की कहानी को महसूस करें जिन्हें स्वर्गदूतों ने यीशु के जन्म की खबर दी। यरूशलेम के पवित्र गलियों में वाया दोलोरोसा पर चले जहां यीशु ने क्रूस का बोझ उठाया। गार्डन टोम में शांति और चिंतन के क्षणों का अनुभव करें। माउंट ऑफ ऑलिव्स से यरूशलेम के स्वर्णीय दृश्यों को देखें जहां यीशु स्वर्ग गए। इजराइल सिर्फ आध्यात्मिक नहीं बल्कि जीवंत संस्कृति का गढ़ है। स्थानीय व्यंजनों का स्वाद ले और मृत सागर में तैरने का अनोखा अनुभव करें। हमारे विशेष होली लैंड टूर पैकेज में शामिल है लग्जरी होटल, स्वादिष्ट भोजन और अनुभवी हिंदी भाषी गाइड हर कदम पर आपके साथ है, ताकि आपकी यात्रा आरामदायक और यादगार हो। तो देर किस बात की, आज ही बुक करें अपनी होली लैंड यात्रा को और चले एक ऐसी तीर्थ यात्रा पर जो आपके दिल और आत्मा को हमेशा के लिए बदल देगी। नीचे दिए गए नंबर पर संपर्क करें। आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्था गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं। पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता। ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता। स्तुती करतो, प्रभूला महिमा देतो। पुनरुत्थित ख्रिस्ताची घोषणा सगळ्या जगामध्ये केली जात आहे आणि आम्ही देखील त्याच्यासाठी सिद्ध आहोत, तयार आहोत। पुष्कळ लोकांचं जीवन या दिवसामध्ये प्रभू बदलत आहे। आज सकाळी एका व्यक्तीने फोन करून सांगितलं, पास्टर 7 शब्द, त्या 7 शब्दाला जस्ट कोणीतरी मला पाठवलं आणि मग ते 7 शब्द मी ऐकल्यानंतर मी जन्मापासूनचा ख्रिस्ती, अनेक वर्ष ख्रिस्ती होतो, ख्रिस्ती कुटुंबात माझा जन्म झाला, परंतु मधल्या दिवसामध्ये देवाचा हात सोडला। प्रार्थना करू वाटत नव्हतं, देवाबरोबर चालू वाटत नव्हतं, माझा विश्वास निघून गेला होता। ज्या दिवशी हे 7 शब्द ऐकले, आता माझ्याकडे शब्द नाही, प्रभू कशा रीतीने माझ्याशी बोलला, माझं जीवन बदलून गेलं। मला परत एकदा पश्चाताप झाला या गोष्टीचा की एवढ्या चांगल्या देवाला मी कसं काय सोडलं। आणखीन एक व्यक्ती, ज्या गुड फ्रायडेला मी ज्या चर्चमध्ये गेलो होतो, त्या चर्चमध्ये जाताना एक सिंधी व्यक्ती, तो म्हटलं मी सिंधी आहे, आणि जाता जाता त्या स्क्रीनवरती मी तुम्हाला बघितलं आणि थोडंसं थांबून ऐकलं। त्यानंतर मग मी फेसबुकला तुम्हाला सर्च केलं, यूट्यूबला तुम्हाला सर्च केलं, तुमचा नंबर मला मिळाला। मग तो म्हटला की मला एवढा आनंद झाला की असला धर्म, असला ख्रिस्त अजूनपर्यंत कळाला नव्हता, पण तो आता तुम्हाला कळाला आणि मी ख्रिस्तामध्ये टिकून राहावं, वाढावं याच्यासाठी प्रार्थना करा। लक्षात ठेवा, देवाचं वचन जीवन बदलणारं वचन आहे। म्हणून धन्य ते लोक जे प्रभूला बिलगून राहतात। दोन कॅटेगरीचे लोक आज आम्ही पाहणार आहोत पुनरुत्थान, पुनरुत्थित ख्रिस्ता संबंधानं। एक त्याच्याबरोबर कायमस्वरूपी राहिले आणि एक जो होता तो घात करून येशूला 30 रुपयाला सोडून निघून गेला आणि इतिहास जमा झाला। शिष्यांपैकीच एक, बरं का, दुसरा कुठला नव्हता, येशूच्या शिष्यांपैकीच एक। 3.5 वर्ष जो येशूच्या सहवासामध्ये राहिला। 3.5 वर्षानंतर ज्यानं ख्रिस्ताला 30 रुपयाला विकलं आणि त्यानं येशूची संगत सोबत सोडली
आणि येशू त्याच्या संबंधानं म्हणतो, तो जन्माला आला नसता तर बरं झालं असतं. कारण नाश ठरलेला आहे ना, नाश ठरलेलाच आहे. ख्रिस्ताचा उघडपणे नाकार करणं ही गोष्ट जगातली सगळ्यात भयानक गोष्ट आहे बरं का, उघडपणे नाकार करणं. म्हणून शद्रक, मेशक, अबेदनगो भट्टीसमोर असताना एकीकडं मूर्ती आणि दुसरीकडं राजा, आणि त्यांच्यानंतर मी पाहतो की त्यांच्या समोर देव आहे. राजा म्हणतो मूर्तीला दंडवत घाल, भट्टीतनं तुझी सुटका होईल. मग भट्टीतनं सुटका होण्यासाठी त्याला तडजोड करता येईल, पण त्यानं तडजोड केली नाही. तो म्हटला या भट्टीतनं सोडवायला माझा देव समर्थ आहे, माझ्या या भट्टीतनं सोडवायला देव समर्थ आहे. खूप दिवस निघून गेल्यावर, प्रभूकडे आल्यावर आमची वाताहत होती, नुकसान होतं. परंतु पुनरुत्थित ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघाल तर येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाल्यावर अम्माऊसच्या वाटेकडे जाणारे शिष्य त्यांनी पण येशू ख्रिस्ताला नाकारलं. परंतु ज्यावेळेस ख्रिस्त प्रगट झाला, बायबल सांगतं ते पुन्हा माघारी आले. अशा अनेक घटना पवित्र शास्त्रामध्ये. देवाच्या वचनाकडे आपण जाऊया. परमेश्वराच्या वचनाकडे आम्ही जात असताना मार्काचं शुभवर्तमान 16वा अध्याय त्याची 1 पासून 8 पर्यंतची वचनं आधी वाचूया. मग महत्वाचा भाग त्याच्यामध्ये आम्ही पाहणार आहोत. येशूचे पुनरुत्थान. येशूचं पुनरुत्थान. नंतर शब्दात गेल्यावर मगदालिया मरिया, याकोबाची आई मरिया व सलोमे यांनी तिकडे जाऊन त्याला लावण्याकरिता सुगंधी द्रव्य विकत घेतलं. आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी भल्या पहाटेस सूर्योदयाच्या समयी त्या कबरेजवळ आल्या. तेव्हा त्या एकमेकीस म्हणत होत्या, कबरेच्या तोंडावरून तोंड आपल्याकरिता कोण लोटील. त्यांनी वर पाहिले, तो तोंड एकीकडे लोटली आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. ती तर फारच मोठी होती. मग कबरेच्या आत त्या गेल्या तेव्हा पांढरा जगा घातलेल्या एका तरुणाला उजव्या बाजूस बसलेले पाहून त्या चकित झाल्या. तो त्यांना म्हणाला, चकित होऊ नका. वधस्तंभावर खिळलेल्या येशू नासरेतकराचा शोध तुम्ही करीत आहात. तो उठला आहे. तो येथे नाही. त्याला ठेवले होते. ती ही जागा पहा. तर जा त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की तो तुमच्या पुढे गालीला जात आहे. त्याने तुम्हाला सांगितले होते त्याप्रमाणे तो तेथे तुमच्या दृष्टीस पडले. मग त्या बाहेर निघून कबरेपासून पळाल्या. कारण त्या कापत होत्या व विस्मित झाल्या होत्या. त्यांनी कोणाला काही सांगितले नाही, कारण त्या भयभीत झाल्या होत्या. तीन महत्वाच्या गोष्टी या ठिकाणामध्ये आहेत. पहिली घटना, जसं येशू बोलला आणि तसंच घडलं. पहिली गोष्ट काय बोलला, बायबल काय त्याच्या संबंधाने सांगतं, जे गुड फ्रायडे तुम्ही ऐकलं. ती शेवटची रात्र, त्या शेवटच्या रात्रीमध्ये सैनिक आल्यानंतर पेत्रानं तलवार काढली, याजकाच्या चाकराचा कान कापला. आणि मग येशू त्याला म्हटलं की तलवार म्यान कर. जर मी माझ्या बापाकडे मागितलं तर सैनिकाच्या 12 तुकड्या तो पाठवेल. पण तो म्हणतो असं जर झालं तर शास्त्रलेखाप्रमाणे घडणार नाही. शास्त्रलेख काय सांगत होता, त्यानं मरण अगत्याचं होतं. जसं त्याचं मरण अगत्याचं होतं तसं त्याचं पुनरुत्थान पण अगत्याचं होतं. म्हणून येशू त्याने सांगितलं, मी जाईल आणि मी तिसऱ्या दिवशी पुन्हा उठणार आहे. पण शास्त्रात हे सगळं घडत असताना
आम्ही पाहतो जखऱ्याच्या यशाच्या पुस्तकाच्या 53 अध्यायाच्या 9व्या वचनामध्ये या कबरे संबंधानं सांगितलं गेलेले यशाचं पुस्तक 53 अध्याय आणि त्याचं 9वं वचन वाचता का बरं? त्याची कबर दुर्जनांच्या कबरांमध्ये नेमली होती आणि तो मेल्यावर धनवंताची कबर त्यास प्राप्त झाली तथापि त्याने काही अधर्म केला नव्हता. जसं येशू ख्रिस्ताचं यरुशलेमेतला प्रवेश तो गाढवीच्या शिंगरावरती बसून येईल असं म्हटलं होतं आणि आम्ही पाहतो पाम संडेला तो गाढवीच्या शिंगरावरती बसून त्याने यरुशलेमेमध्ये प्रवेश केला. आता त्याच्या मृत्यूच्या अगोदर 750 वर्ष एक भविष्यवाणी केली आणि ती भविष्यवाणी काय? त्याची कबर दुर्जनांमध्ये नेमावी पण मेल्यावर मात्र त्याला धनवंताची कबर प्राप्त व्हावी. मग 2 चोरांच्या मध्ये प्रभू येशू ख्रिस्त लटकला. नीट आहे का बरं का? येशू ख्रिस्ताचं देवपण तो मानवासाठी किती महान प्रकारची योजना, त्याच्याद्वारे कसं तारण, त्याच्या देवपणावरती आम्ही कसा विश्वास ठेवायचा. बायबल हे एक नुसतं पुस्तक नाही तर हे भविष्यवाणीचं पुस्तक आहे आणि भविष्यवाणी वास्तवामध्ये आलेलं अशा प्रकारचं पुस्तक आहे. आमेन. 2 चोरांच्या मध्ये त्याला लटकवलं. शास्त्रात लिहिलं होतं की त्याची कबर दुर्जनांमध्ये नेमण्यात यावी, म्हणजे चोरांबरोबर त्याची कबर असावी. हे चोर आहेत आणि जशी चोरांची कबर तशी ख्रिस्ताची कबर असावी. परंतु योसेफ अरिमथाइमकर नावाचा येशूचा एक गुप्त शिष्य होता आणि त्या शिष्याने काय केलं माहिती का? त्या काळामध्ये असं करायचे, मरण्याच्या अगोदर स्वतःच्या कबरा तयार करून ठेवतो. आम्ही आता काय करतो, जिवंत असल्यावर आमचं घर बांधून ठेवतो. पण त्यावेळेस लोकांना विश्वास असायचा जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती त्याला मृत्यू अटळ आहे का. सकाळीच मी ते लता मंगेशकरचं एक स्टेटमेंट वाचलं आणि ती काय म्हणत होती माहिती का? तिचा फोटो फेसबुकला टाकला आणि त्या फेसबुकवर लता मंगेशकर वृद्ध झालेली आहे आणि ती म्हणती जगातली सगळ्यात महागडी कार माझ्या दारामध्ये आहे, जगातलं सगळ्यात भारी घर माझं आहे आणि माझ्याकडं एवढा बँक बॅलन्स आहे, एवढं सगळं आहे, पण आता मी व्हीलचेअर वरती आहे म्हणून जगातलं सगळ्यात मोठं सत्य मरणच आहे, दुसरं कोणतं सत्य नाही. महागडी कार माझ्या दारात आहे पण मला व्हीलचेअर वरती बसावं लागतं. आता एवढा मोठा माझा बँक बॅलन्स आहे पण हा बँक बॅलन्स कोणाला द्यावं हा पण माझ्यासमोर मोठा प्रश्न आहे. मरताना प्रत्येक व्यक्तीला जीवनातल्या अंतिम सत्याला सामोरं जावं लागतं, पण येशू ख्रिस्ताचा मृत्यू मनुष्याला निराशेमधनं आशेचं जीवन दाखवतो. तिला आशा नाही, तिला वाटतं की आता मेल्यावरती ही माझी महागडी कार, हे माझं आणि जगामध्ये असणारं घर, आता याचं काय. परंतु पौल सुद्धा काय म्हणतो, आता मी माझं प्रयाण काळ जवळ आलेला आहे, जीवन आणि मरण यातनं काय पत्करावं मला समजत नाही. जिवंत आहे तर प्रभूची सेवा करेल, मेल्यावर मी माझ्या प्रभूला भेटायला जाईल. याचा अर्थ मरणानंतर एक जीवन आहे, एक मरणानंतर जीवन आहे. मग आता मरणानंतरच्या जीवनावर विश्वास ठेवण्यासाठी कोणाला तरी मरावं लागणारच होतं. देवाला दाखवायचं होतं तुम्ही जगता ना, तुम्ही जगता तसं तुम्ही मरता, मग मेल्यानंतर तुम्ही पुनरुत्थित होणार आहे. देवाची योजना आहे ती, मेल्यावर एक जण पुन्हा एकदा जिवंत होणार आहे. मग तो कोणाला पाठवणार आहे? नीतिमान तर जगामध्ये कोणी नव्हतं की ज्याला पुनरुत्थान द्यावं. मोशे मेला, त्याचं शरीर गायब झालं. एलिया स्वर्गारोहण झाला, एलिया कबरेतनं बाहेर आला नाही, मोशे पण कबरेतनं बाहेर आला नाही. कारण प्रत्येकामध्ये दोष होता, प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी चुका होत्या. मोशेकडे जर तुम्ही पाहिलं तर त्याला राग आला, त्यानं 3000 लोकांची कत्तल केली. कारण त्यानं पाहिलं डोंगरावरून खाली आल्यावर तिकडे देवाने त्याला आज्ञा दिल्या, 10 आज्ञा दिल्या, त्यातली एक आज्ञा मूर्तीपूजा करू नको. आणि इस्रायल लोकांनी काय केलं, पशु केला आणि वासरू केलं, त्याच्या भोवती नाचायला लागले. मोशेला राग आला, 3000 लोकांची कत्तल केली. पण येशू ख्रिस्ताला एवढ्यात देवाच्या आज्ञा मोडून आणि प्रभूला वधस्तंभावर दिलं, पण त्यानं सगळ्या जगासाठी मध्यस्थी केली. हे बापा यांना क्षमा कर. म्हणजे एवढं निर्दोषत्व जगात कोणत्याच व्यक्तीमध्ये नव्हतं जे ख्रिस्तामध्ये होतं. मग तो मेला, त्याची कबर दुर्जनांमध्ये नेमली. आणि मग योसेफ अरिमथाइमकरच्या नावाच्या माणसानं त्यानं काय केलं, येशूचं शरीर मागितलं आणि त्याने स्वतःच्या कबरेमध्ये ठेवलं. तो श्रीमंत व्यक्ती होता, भविष्यवाणी पूर्ण झाली, जी भविष्यवाणी त्या ठिकाणामध्ये होती. आता पहिला प्रश्न आम्हाला तोच आहे, तो जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला आहे. अनेक लोक प्रश्न करतात
आणि कदाचित लोकांना त्या प्रश्नामध्ये अडकून ते म्हणतात की पिता पुत्र आणि पवित्र आत्मा, तुम्ही म्हणता एक आहे. पिता पुत्र पवित्र आत्मा त्याला म्हणतो आम्ही त्रैक्य, म्हणजे एकच आहे. मग येशू देव आहे, पिता देव आहे, पुत्र देव आहे. मग येशू मेला, त्या 3 दिवस जग चाललं कसं? हा विद्वान लोक तुम्हाला प्रश्न विचारतात, जो प्रश्न मला विचारला होता. आता देवच मेला, 3 दिवस कबरेमध्ये राहिला, 2 आणि 3 दिवस कबरेत राहिल्यावर जग चाललं कसं? मग तो देव असताना नेमकं तो मरण म्हणजे नेमकं काय? आता तुमच्या दृष्टिकोनातनं त्यांनी मला विचारलं, मरण म्हणजे नेमकं काय? मग मरण म्हणजे काय होतं? मरण म्हणजे विसावा, झोप, आत्मा काढून घेतला जातो, शरीर नष्ट होतं. मग येशूचं शरीर त्या कबरेमध्ये ठेवलं, त्याचा आत्मा काढून घेतला, म्हणजे तो मेला, असं त्यांच्या दृष्टिकोनातनं. मग जग चाललं कसं? पण आता मी त्याला पण ते उदाहरण सांगितलं, तुम्हाला पण सांगतो, कारण अनेक लोकांच्या डोक्यातला हा प्रश्न, त्यांचं उत्तर त्यांना मिळालं पाहिजे. आता रिलायन्स कंपनी, त्याचा मालक मुकेश अंबानी. आता हा मुकेश अंबानी, तुम्हाला माहिती का की तो मुकेश अंबानी कंपनीचा मालक आहे. मग मुकेश अंबानी प्रोडक्शन करतो का? प्रोडक्शन कोण करतं? प्रोडक्शन डिपार्टमेंट, मॅनेजमेंट डिपार्टमेंट, ज्याला असं म्हटलं मॅनेजमेंट डिपार्टमेंट म्हणजे जे नियोजन करतं आणि झालेल्या वस्तू विकतं, त्याला सेल्स डिपार्टमेंट म्हटलं. या तिघांचं डिपार्टमेंट असतं हे. मग तिघांची डिपार्टमेंट, तिघांची कामं वेगवेगळी आहेत, पण चालवतो कोण? मुकेश अंबानी. मालक कोण आहे? मुकेश अंबानी. तसं सृष्टीचा निर्माता, त्या देवाचं नाव काय? यावे देव. मी जो होतो तो आहे. ऐका, प्रारंभी शब्द होता, शब्द देवास होता, शब्द म्हणजे देव बोलला आणि येशू आला. हे देवाचं प्रोडक्शन आहे बरं का. तो बोलला येशू हो, जसं आकाश, तो बोलला आकाश हो, आकाश झालं. तसं देव बोलला येशू जन्माला येऊ, येशू अस्तित्वात येऊ. त्या देवाचा शब्द येशू अस्तित्वात आला. बऱ्याच लोकांना असं वाटतं येशूचा जन्म झाला कसं काय अस्तित्वात आला? शास्त्र सांगतं प्रारंभी शब्द होता, शब्द देवास होता आणि शब्द देही झाला. देवानं एक देह तयार केला आणि त्या देहामध्ये शब्द घातला. ऐका, कान देऊ नये का, नीट ऐका. येशू का मरत नाही? आणि तुम्ही एकदा पुनरुत्थान झाल्यावर तुम्ही पण मरणार नाही. तुमचं शरीर ज्यावेळेस पुनरुत्थान होईल ना, त्यावेळेस ते शरीर नष्ट होणार नाही. मग ते पापी व्यक्तीचं असो नाही तर धार्मिक व्यक्तीचं असो. नीट ऐका, पापी व्यक्तीचं पण शरीर नष्ट होणार नाही, धार्मिक माणसाचं पण शरीर नष्ट होणार नाही. पुरावा काय? बायबलमध्ये सांगितलं, धार्मिकाला स्वर्गामध्ये टाकतील, नास्तिकाला, पापी व्यक्तीला नरकात टाकतील. नरकातलं तिथेही मरण नसणार आहे आणि स्वर्गातही मरण नसणार आहे. याचा अर्थ परत प्रभू येशू ख्रिस्त आल्यावर गौरवी शरीर असणार आहे आणि ते शरीर कोणाला नष्ट करता येणार नाही. म्हणून नरकातल्या यातना शरीराला होतील आणि स्वर्गामधला आनंद या शरीराला उपभोगता येईल. म्हणून देवाची निर्मिती, म्हणून येशू ख्रिस्त परत पुनरुत्थित झाल्यावर त्याला नष्ट करण्याची ताकद कोणामध्ये नव्हती, कारण देवानं त्याला गौरवी शरीर दिलं आणि त्या शरीरातनं तो पुनरुत्थित झाला. तरी एक प्रश्न मी तुम्हाला त्याचं उत्तर जाता जाता सांगतो. मग येशू मेला, त्या जग ठप्प झालं का? चालवलं कोणी? तर जग देवानेच चालवलं. पण जग चालवत असताना पवित्र आत्मा आणि पिता पुत्र आणि पवित्र आत्मा, सगळ्या सृष्टीचं काम करणारा कोण आहे? देव. मग येशू पण म्हणतो नाही का, जे काम पित्यानं मला सोपवलं ते काम पूर्ण करणं हेच माझं अन्न. म्हणजे येशूचं एक काम शिल्लक होतं, ते काम येशूनं केलं. कोणतं काम? मानवासाठी देवाची तारणाची योजना. ती तारणाची योजना त्याच्या मृत्यूच्या द्वारे पूर्ण झाली. एका व्यक्तीचं मरण आणि सगळ्या जगाला पापापासून क्षमा, ते काम त्यानं केलं, त्याचं काम संपलं. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना, एक डिपार्टमेंट आहे, त्या डिपार्टमेंटचं काम, येशूचं काम, देवानी तारणाची योजना जी ठरवलेली होती आणि ते तारण झालं, पाप क्षमा मिळाली, कोकरू कापलं, आता त्याचं काम संपलं. पण तिथं स्वर्गामध्ये देव आहे आणि तो स्वर्गातला देव जे काम आहे ते बाकीचं काम करत आहे. मग आता बाकीचं काम कोणतं? मग
मग बाकीचं काम मानवासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी. आता मला ते जाता जाता सांगणं गरजेचं आहे, मुख्य भाग तो राहील, परंतु मला जाता जाता सांगणं, अनेकांच्या डोक्यामध्ये शंका आहे की हे कसं काय चाललं. मग पुष्कळ लोक विचारतात, देव गेल्यावर सृष्टीचं काय झालं. देवानं आपल्या पुत्राला एक काम सोपवलं आणि पुत्राने ते काम पूर्ण केलं. आता तो पुत्र कबरेमध्ये गेला 3 दिवस आणि 3 रात्र. मग तोही प्रश्न आहे. त्यानं क्रुसावरती स्वतःचं देव पण सिद्ध करायला पाहिजे होतं. माझ्या डोक्यातली कल्पना, तुमच्या डोक्यातली कल्पना. पुष्कळ लोकांना असं वाटतं वधस्तंभावर त्याला मारायला पाहिजे होतं, त्याच्या कुशीत भाला भुसकला पाहिजे होता, डोक्यात काट्यांचा मुकुट सगळं करून त्याने पूर्ण झालं म्हटला आणि मग मेला. आणि मग लोक अवतीभोवती जमले, सिद्ध झालं तो मेला. आणि समजा जर असं झालं असतं, तो मेला म्हणून डिक्लेअर झालं ना, अचानक जीवन झालं असता, तर कदाचित जगातल्या प्रत्येक व्यक्तीने त्याच्यावर विश्वास ठेवला असता. पण काही पण करा, लोक विश्वास ठेवत नाहीत. तिथून जरी कबरेत, तिथं काय म्हणले असते माहिती का, लगेच सैतानानं पण जर तुम्ही बघितलं ना, आता सुद्धा डॉक्टर डिक्लेअर करतात आणि सांगतात की हा व्यक्ती मेला, आणि त्याला कबरेपर्यंत घेऊन जातात, तेवढा तो उठून बसतो. मग समजा जर येशू उठला असता तर आपले लोक एवढे बुद्धिमान होते की त्यांनी म्हटले असते, अहो तो नाही का उठला, अमका मेला आणि त्याला कबरेवर ठेवणार, तर तेवढ्यात तो उठला. तसंच येशूचं पण घडलं. मग त्या देवाला कोणाला सिद्ध करण्याची गरज नाही. देवाकडे प्लॅन आहे, देवाकडे योजना आहे. ती योजना त्यानं 3 दिवस मनुष्य मातीच्या पोटामध्ये राहावं. कशासाठी राहावं? भविष्यवाणी काय वाचूया. मत्त्याचं शुभवर्तमान 12 अध्याय 40 वचन. मत्तय 12:40. मत्त्याचं शुभवर्तमान 12 अध्याय 40 वचन. कारण जसा योना 3 दिवस व 3 रात्री मोठ्या माशाच्या पोटामध्ये होता, तसा मनुष्याचा पुत्र 3 दिवस व 3 रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. येशूने स्वतः सांगितलं, मी 3 दिवस 3 रात्र कबरेमध्ये राहील. जसं योना माशाच्या पोटामध्ये. देव प्रत्येक गोष्ट करण्याच्या अगोदर देव योजना करून आम्हाला आणि सहजपणे समजेल अशा पद्धतीनं त्याचा डेमो देतो बरं का. तो जशी एक मशिनरी तयार केली जाते ना, त्याचा डेमो असतो, कसं चालवायचं. वॉशिंग मशीन घेतली, मग लगेच घरात येऊन तुम्हाला लगेच आणून त्याच्यात नाही तुम्ही कपडे टाकत, डेमो दाखवा. मग डेमो दाखल्यावर तुम्हाला विश्वास बसतो ना. मग तुम्ही म्हणता हे ओरिजिनल आहे. अहो त्याच्यात ते फिरलं, कापड टाकले, पाणी निघालं, स्वच्छ झालं. तसं देवानं येशू ख्रिस्त जमिनीच्या पोटात 3 दिवस 3 रात्र राहू शकतो हे सिद्ध करण्यासाठी वापरलं. कोणाला? योनाला. त्याने तो आता त्यालाच का वापरलं? आमच्या डोक्यातले मग योनावर अन्याय झाला की हो, देवाला काम करायचं होतं. यहुदाच्या बाबतीत तसं घडलं. यहुदानं पण आणि 12 शिष्यांपैकी एक जण येशूला धरणार होता, मग यहुदावरच का अन्याय झाला? देव अन्याय करत नाही, पण बरोबर काय करतो माहिती का, तुमच्या स्वभावाप्रमाणेच तुमच्यावरती काम सोपवतो. कुणाला निवडायचं देवाला माहिती. यांचा स्वभाव, योनाचा स्वभाव तसाच होता. कुठला? दुसऱ्याला नाव ठेवणं, न्याय कर, नाश करून टाक. निनिवेला जा म्हणलं तर नको, तार्शिशला स्वतःच्या इच्छेप्रमाणे. मग देव म्हटला डेमोसाठी हा चांगला व्यक्ती, याला 3 दिवस माशाच्या पोटामध्ये ठेवतो. देवाचं प्लॅनिंग आहे. एवढे वर्ष गेले, आता देवाचं सूत्र देवाला 1 दिवस 1000 वर्षासारखा आहे. मग देवाला तर येशूला पाठवायचं होतं आणि त्याच्या अगोदर डेमो द्यायचा होता. मग योनाला बरोबर त्यानं निवडलं. याला निनिवेला सांगितलं, हा तार्शिशला चालला, माझा पुत्र पण मातीच्या पोटामध्ये 3 दिवस राहायचा. आता जगाला हे मला पटवून द्यायचं. मग काय केलं? हा निघाला तार्शिशला. तेवढ्यात देवानं मासा पाठवला. सगळी स्टोरी तुम्हाला माहिती. मासा आला, त्याला गिळलं आणि माशानं पण त्याला 3 दिवस 3 रात्र ठेवले. माशाने तर त्याला उलटी करायला पाहिजे की 3 दिवसात खाऊन पण टाकायला पाहिजे, पण 3 दिवस तो पचला पण नाही. माशाच्या पोटामध्ये 3 दिवस एक माणूस राहणं शक्य आहे का? परंतु आम्ही पाहतो तिथं देवाने इस्रायल लोकांना पुरावा दिला. पहा, माशाच्या पोटात 3 दिवस 3 रात्र राहिला. माशाच्या पोटामध्ये तो नष्ट व्हायला पाहिजे. जमिनीच्या पोटामध्ये सुद्धा एक व्यक्तीला ठेवल्यावर 3ऱ्या दिवशी ते प्रेत सडतं. पुरावा काय? मरिया म्हणती लाजरसला कबरेत ठेवलेलं आहे, आता 3 दिवस होऊन गेलेले आहेत, माझा भाऊ सडून गेला असेल, वासेल. तिकडे येशू ख्रिस्ताच्या संबंधानं पण आता इथं माशाच्या पोटामध्ये योनाला ठेवलं. 3ऱ्या दिवशी परमेश्वर त्याला म्हटला, जाता त्याला बाहेर फेक. का? कारण तू त्याला बाहेर फेकशील
त्यास येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान किती सत्य आहे हे जगाला समजणार आहे. आणि आम्ही पाहतो माशाच्या पोटानं या माशानं पोटातनं योनाला बाहेर टाकलं आणि तिकडं मासा काय करत आहे, माझं काम मी केलेलं आहे. काम देऊ नये का? भूमीला सुद्धा देवाची योजना माहित होती, अधोलोकाला सुद्धा देवाची योजना माहित होतं. आणि देवाची योजना काय? येशू म्हणतो जसा योना माशाच्या पोटामध्ये 3 दिवस 3 रात्र राहिला तसा मनुष्याचा पुत्र भूमीच्या पोटामध्ये 3 दिवस 3 रात्र राहील. मग आता देवाची काय योजना? नुसतं 3 दिवस 3 रात्र नुसतं ठेवायचं म्हणून त्याला ठेवलं? काय योजना? इब्रानियों पत्र 4 अध्याय 9 वचन वाचा पटकन. पटकन वाचा. म्हणून देवाच्या लोकांसाठी शब्दाचा 20वा राहिला आहे. कारण जो कोणी त्याच्या 20व्यात आला आहे. इब्री 4:9. इब्री 4:9. म्हणून देवाच्या लोकांसाठी शब्दाचा 20वा राहिला आहे. कारण जो कोणी त्याच्या 20व्यात आला आहे. त्यानेही जसा देवानं आपल्या कृत्यांपासून 20वा घेतला तसा आपल्या कृत्यांपासून 20वा घेतला आहे. म्हणून त्या 20व्यात येण्याचा आपण होईल तितका प्रयत्न करावा. यासाठी की त्यांच्या अवज्ञेच्या उदाहरणाप्रमाणे कोणी पतित होऊ नये. आता पहिले पेत्र 3 अध्याय 18 ते 20 वचन वाचा. पहिले पेत्र 3 अध्याय 18 ते 20 वचन. कारण आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापाबद्दल म्हणजे नीतिमान पुरुषाने अनितिमान लोकांकरिता एकदा मरण सोसले. ऐका, एकदा मरण सोसलं. तो देहरूपात जीवे मारला गेला आणि आत्म्यामध्ये जिवंत केला गेला. त्या आत्म्याच्या द्वारे त्याने जाऊन तुरुंगातील आत्म्यांना घोषणा केली. कशानं गेला तो? तुरुंगातील कशानं गेला? मेला आत्म्याने नाही. कशाने मेला? मेला कशानं? देहानं मेला. लक्षात ठेवा, मरण म्हणजे देहाचं मरण असतं बरं का. फक्त बॉडी, हे जे तुमचं शरीर हे मरतं. ज्याच्यावर आमचं प्रेम आहे, ज्याच्यावर मी आज सूट घातलाय, ज्याच्यावर तुम्ही दागिने घातले, ज्याच्यावर तुम्ही गॉगल घातला, ज्याच्यावर तुम्ही नटून थटून आला, पण हे काय होणार आहे? नष्ट. किती पण भारी डेकोरेशन करा, म्हणजे करू नका असं म्हणत नाही, पण जाग करतो काय? हे नष्ट होणार आहे. मग राहणार काय? जिवंत आत्मा. मग येशू ख्रिस्ताचा देह जो मरीच्या पोटी त्याने जन्म घेतला, ज्या वेळेस स्त्रीच्या पोटी तुम्ही जन्म घेता, आईच्या पोटी तुम्ही जन्म घेता, या जन्मानंतर प्रत्येकाचं शरीर किती पण तुम्हाला वाटलं नाही मारावं, आणि तुम्हाला किती पण मनुष्य वाटलं नाही तरी तुम्ही मरणारच. ते शरीर सडणारच आहे. पण शास्त्र काय सांगतो माहिती का? इथं येशू ख्रिस्ताचा आत्मा काढला आणि तो आत्मा अधोलोकामध्ये पाठवला. नीट ऐका, परत कान देऊ नये का? ज्या शरीरासाठी तुम्ही जगत आहात, ज्या शरीराची चिंता तुम्ही करत आहात, ज्या शरीराची लालसा तुम्हाला आहे, याच्यावरती तुम्ही प्रेम करत आहात, याच्याशी संबंधित तुम्ही जीवन जगत आहात, या देहाचा अपमान होतो, शरीराचा अपमान होतो. याला भूक लागती, इथं वासना जागी होती, इथं पोटासाठी लढलं जातं. सगळं कष्ट कशासाठी? पोटासाठी, सगळ्या लालसा देहासाठी. यहुदाची चूक नेमकी काय घडली माहिती का? त्यानं आपल्या पोटासाठी 30 रुपयाला येशूला विकलं. म्हणजे फक्त देहाचा विचार त्यानं केला. देहानं येशूचा नाकार करतो, देहासाठी आम्ही जगतो, देहाचं चिंतन आम्ही करतो. पण येशू ख्रिस्ताच्या मृत्यूच्या द्वारे काय सांगितलं? त्याचा देह मेला, नष्ट झाला, आणि येशू अधोलोकामध्ये उतरला. कशासाठी उतरला आता ते वाचा. त्या आत्म्याच्या द्वारे त्यानं जाऊन तुरुंगातील आत्म्यांना घोषणा केली. हे आत्मे म्हणजे पूर्वी नोहाच्या दिवसामध्ये दारू तयार होत असतात. देव सहन
करीत वाट पाहत होता त्यावेळी ज्यांनी त्याची आज्ञा मोडली तेच ते होत. आता काय झालं, येशू ख्रिस्त अधोलोकात उतरला. कशासाठी उतरला? नोहाच्या दिवसामध्ये शुभवर्तमान सांगितलं गेलं. ऐका, नोहानं पण शुभवर्तमान सांगितलं, 120 वर्ष शुभवर्तमान सांगितलं, पण त्या लोकांनी विश्वास ठेवला नाही. जगाचा नाश होणार आहे हे शुभवर्तमान सांगितलं आणि त्या लोकांनी विश्वास ठेवला नाही. कोण देव, काय देव आम्ही पाहिला नाही. कदाचित तसंच काहीतरी असेल. अजून पण तुम्ही लोकांना सांगितलं तर कोणी पाहिलाय देव, कोणी पाहिला स्वर्ग? आता आमचं ज्ञान आहे, आमच्याकडे पैसा आहे, काय आम्ही कामाला नाही गेलो तर देव आम्हाला देणार आहे का? विचारा, किती पण बुद्धी चालवा, आम्ही कष्ट करतो, आम्ही खातो, किती पण डोकं चालवा. अहो काय देव घेऊन बसला? चीननं फार मोठा सूर्य तयार केला, चीन पण सूर्य तयार करतो, चालवा बुद्धी. अहो काय आता लस आली की कोरोनावरती, चालवा बुद्धी. बुद्धीनं तुम्ही किती पण तुमच्या देहाला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न कराल तरी अंतिम सत्य एकच आहे, जगाला चालवणारा देवच आहे. आता त्या दिवशी त्या लोकांनी सुवार्ता दुर्लक्षित केली नोहाच्या दिवसामध्ये. ऐका बरं का, पण देव एवढा कृपाळू कनवाळू आहे ना, परत एकदा प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवलं. नोहाची सुवार्ता त्यांनी ऐकली नाही. परत एकदा तुझं देवत्व तू दाखव, कोणाचा नाश होऊ नये तर प्रत्येकानं स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश व्हावा, हे त्याचं पहिलं कारण. दुसरं कारण, येशू ख्रिस्त म्हणतो मी स्वर्गाचं द्वार आहे, माझ्या द्वारे आल्या वाचून कोणी सुद्धा स्वर्गात किंवा पित्याकडे जाऊ शकत नाही. आता येशू ख्रिस्तच्या अगोदर लोकांना येशू माहीतच नाही, मग हे सगळे कुठे अधोलोकामध्ये आहेत. पण काही लोकांनी विश्वास ठेवला देवावरती, पुत्र नाही पाहिला त्यांनी, पण येशूवरती त्यानं विश्वास ठेवला. मग आता येशूवरती विश्वास, देव नियमाप्रमाणे चालतो. परत एकदा ऐका, देवाचे जे नियम आहेत ना, इथं तुम्हाला थोडी सुद्धा तडजोड करता येणार नाही. कदाचित तिथं आज देवानं प्लॅनिंग करून म्हटलं असतं जाऊ द्या ना, त्यांना माहित नव्हता इश्यू, मग आपण त्यांना परमिशन देऊ नये. देवाचं सगळं कायद्यावर चालतं. हे असं म्हणजे असंच, एक्सक्यूज नाहीच आहे तिथं. नाही चला त्याला सोडू, एखाद्याला राहू द्या ना, जाऊ द्या त्यांना नव्हतं. लक्षात ठेवा, म्हणून तर आम्ही पाहतो त्या एका लग्नासंबंधानं म्हटलं, एका मनुष्याचं राजाच्या मुलाचं लग्न होतं आणि त्या लग्नाला पुष्कळ लोकांना बोलवलं आणि बोलवल्यावर वाटेत येतानाच प्रत्येक ज्यांना बोलवलं ते आले नाही. मग रस्त्यावरचे लंगडे लुळे भिकारी सगळ्यांना बोलवलं आणि सगळ्याला येता येता एक एक पोशाख दिला आणि त्याच्यातनं एकानं पोशाख न घालता आला. मग तिथं एक्सक्यूज करायला पाहिजे होतं ना, जाऊ द्या बाकीच्या सगळ्यांनी घातलं, एक तर बिन तिकिटाचं शिरू द्या ना, एकाला तर जाऊ दे ना आतमध्ये. पण नियम तो नियम. परत मी तुम्हाला सांगतो, देवाचा नियम तो नियम. म्हणून आम्ही म्हणतो नाही, काही केलं पश्चाताप केला ना मग होईल. तिथं त्या माणसानं आतमध्ये गेल्यावर लग्नाला म्हटलं सॉरी मला माफ करा, मी न घालता आलो, आता मी आधी पोशाख घालतो मग जेवायला येतो. आत येण्याचा प्रयत्न केलं, डेअरिंग तर केलंच ना. याला उचला आणि जिथं रडणं आणि दात खाणे तिथं टाकून द्या. देव नियमाप्रमाणे चालतो. म्हणून जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंतच पश्चाताप करा. एकदा मेल्यावर तर चान्स नाही. इथं नियम देवाचा होता, येशूच्या द्वारे यायला पाहिजे. मग येशू अधोलोकामध्ये उतरला आणि मला वाटतं स्तोत्र 107 आणि त्याचं 14 वचन वाचा. स्तोत्र 107 आणि त्याचं 14 वचन वाचा पटकन. 107 14 ते 16 वाचा. अधोलोकामध्ये तू उतरला, काय केलं त्याने? त्याने त्यास अंधकारातून व मृत्यूच्या बंधनातून बाहेर आणलं व त्यांची बंधनं तोडून टाकली परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यासाठी केलेल्या अद्भुत कृत्यांबद्दल लोक त्याचं उपकार स्मरण करो. कारण त्याने पितळेची दारं फोडली व लोखंडाचे अडसर तोडून टाकले मूर्खांना. बस काय केलं अधोलोकामध्ये? आता लुसिफरला देवाचा प्लॅन माहिती होता, येशू शिवाय कोणी स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही. लुसिफरला सगळं माहिती आहे, सैतानाला सगळं माहिती आहे. त्याला असं कळलं, हे लोक किती पण विश्वास ठेवू दे, मी यांना सोडणार नाही.
मेले सगळे. मेल्याबरोबर या सगळ्याला त्यानं तो सांगत आहे, नोहाच्या काळातल्या लोकांना सांगितलं, तुम्ही बाहेर जाऊ शकणार नाही, तुम्हाला येशू माहित नाही. येशू माहित नाही सोडून द्या, तुम्ही शुभवर्तमान पण नीट त्याचा स्वीकार केला नाही. मग येशू ख्रिस्त आणि देवानं प्लॅन केला. तो म्हणतो माझे लोक आहेत, मी माझ्या हाताने यांना घडवलेलं आहे, माझं त्यांच्यावरती प्रेम आहे. पिता पुत्र दोघ जण स्वर्गामध्ये योजना करू लागले, प्लॅनिंग करू लागले. काय प्लॅनिंग? येशू म्हणतो मी पृथ्वी तलावरती जाईल, लोकांना शुभवर्तमान सांगेल, स्वर्गाचं राज्य जवळ आलं. योहानाला पाठवलं, शुभवर्तमान सांगितलं. येशू पण तिथे लोकांना स्वर्गाच्या राज्याची गुपित सांगू लागला. आणि जेवढे लोक सुवार्थ ऐकायला लागले सगळे बदलले आणि आता सगळं पूर्ण झालं. येशू ख्रिस्त म्हणतो पूर्ण झालं. एक सिक्रेट कोड त्याने देवाला सांगितलं, पृथ्वी तलावरती माझं काम पूर्ण झालेलं आहे. आणि तिकडं आज शास्त्र सांगतं सगळी शक्ती एकवटून सैतानानं त्याच्यावरती हल्ला केला आणि त्याला असं वाटलं आता शरीर संपलं. देवाचा दुसरा बी प्लॅन, आता पहिला प्लॅन पृथ्वी तलावर जिवंत असणाऱ्या मानवा संबंधानं, दुसरा बी प्लॅन आणि अधोलोकामध्ये असणारे त्याचे लोक यांची सुटका करायची. आणि इकडे सैतान अधोलोकामध्ये या लोकांना आपल्या आणि त्या पितळी अडसर लोखंडाची बंधनं टाकून या सगळ्याला त्यानं आणि त्या नरकामध्ये अधोलोकामध्ये ठेवलं, कोणाला बाहेर पडू देत नाही. आणि तो सांगतो तुम्हाला येशू माहित नाही. आणि तिकडे अंधकारामध्ये आणि मोठा जल्लोष चालला. असं सांगितलं गेलं की तिसऱ्या तासापासून 6व्या प्रहरापर्यंत आणि अंधकार पडला. अंधकार चालू असताना इकडे लुसिफर आणि त्याच्या शक्तीचा जय जयकार, ज्याच्यासाठी देवाची योजना होती, तो म्हणतो ते राज्य हातातून गेलं तरी चालेल, पण अधोलोकातले हे लोक सुटता कामा नये. परंतु देवाचा बी प्लॅन, दुसरा प्लॅन, इकडे येशू ख्रिस्त अधोलोकामध्ये उतरला आणि प्रत्येकाला त्या अधोलोकाच्या ज्या ठिकाणामध्ये आणि लोखंडी अडसर पितळी दरवाजे होते, येशू तिथे जाऊन होता, मी आलो, मी आलो, मी आलो, मी द्वार आहे, माझ्यावर विश्वास ठेवा, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि बायबल सांगतं लोकांनी सुवार्थ ऐकली आणि सुवार्थ ऐकल्याबरोबर शास्त्र सांगतं हे सगळे थडगे उघडले, मेलेले जिवंत झाले आणि दाखवून दिलं की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. पुनरुत्थान आहे आणि शास्त्र सांगतं मेलेले जिवंत झाले. आमेन. प्रूफ काय? आता तो म्हणतो आता याही लोकांना स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश मोकळा. हालेलुया. उद्देश काय? सगळ्यांनी स्वर्गाच्या राज्यामध्ये जावं, आमेन. प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यामध्ये व्हावा. अधोलोकामध्ये उतरला. आता अधोलोकामध्ये हा इकडे उतरला आणि पृथ्वी लोकावर गोंधळ. त्याने सांगितलं, भविष्यवाणी काय सांगितली? मी 3 दिवस आणि 3 रात्र जमिनीच्या आणि मी तिसऱ्याशी पुन्हा उठणार आहे. इकडे येशू आतमध्ये गेला आणि शिष्यांची मोठं पांगापांग गोंधळ. 12 शिष्य इकडे तिकडे पळून गेले, कोणीच त्या ठिकाणामध्ये नाही. आणि त्या मरियला पण सांगितलं, त्याच्या मावशीला सांगितलं, सगळ्याला सांगितलं मी परत उठणार आहे. पण लोकांना जिवंतापेक्षा मेलेल्या येशूमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. कारण ते पाप करायला मोकळं ना. जिवंत येशू पाप करू देत नाही. शास्त्री पुरुष त्याच्याकडे आले बाप्तिस्मा घेण्यासाठी. येशू त्यांना काय म्हणतो, अरे चुना लावलेल्या हा येशू असा आहे. धार्मिक जीवन तुम्ही वरपांगी दाखवायला गेला, मग तो तुम्हाला चुना लावलेला थडगा म्हणतो, सापाच्या पिलांनी म्हणतो. तुमच्यामधला स्वभाव त्याला ठाऊक आहे. मग हा जिवंत येशू त्यांना मुळीच आवडत नाही. पृथ्वी तलावरती सगळीकडे गोंधळ. काय गोंधळ? पेत्र रडायला लागला, कारण त्याला आठवलं मी येशूला म्हटलं होतं मा मी आणि तुझ्या बरोबर मरायला तयार आहे, पण त्या छोट्याशा मुलीसमोर मी त्याला शिव्या दिल्या. पेत्राला वाईट वाटलं, रे मी येशूला शिव्या दिल्या. तो एका खोलीमध्ये स्वतःला बंद करून बसलेला आहे. आणि येशू ख्रिस्त मेल्यामुळं आता त्याच्या शिष्यांना सगळे शोधत आहे, हे कोण कोण त्याच्या बरोबर होतं, या सगळ्याला पकडून आता मारा, का तर त्याचे अनुयायी या एका पण अनुयायाला जिवंत ठेवायचं नाही. सगळे शिष्य दार बंद करून बसलेत, एक सुद्धा बाहेर नाही. सगळीकडे पांगापांग, सगळीकडे गोंधळ, भीतीचं वातावरण, अस्वस्थ अशा प्रकारचं वातावरण. आणि अशा परिस्थितीमध्ये काय घडलं त्या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो, इकडं मात्र जे 5 लोक शेवटपर्यंत वधस्तंभाच्या पायथ्याजवळ होते, असे 5 लोक मात्र डेअरिंगने. कोण 5 लोक होते? वाचा बरं ते लोक. मार्काचं शुभवर्तमान 16वा अध्याय. मरिया, याकोबाची आई मरिया, मगदालिया मगदालिया, याकोबाची आई मरिया व सलोमे तिकडे जाऊन त्याला लावण्याकरिता सुगंधी द्रव्य विकत घेतली. आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी
कोण कोण आहे परत वाचा. नंतर शब्दात गेल्यावर शब्दात गेल्यावर मगदालिया मरिया, मगदालिया मरिया, याकोबाची आई मरिया याकोबाची आई मरिया व सलोमे यांनी तिकडे जाऊन त्याला लावण्याकरिता सुगंधी द्रव्य विकत घेतले आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी भल्या पहाटे सूर्योदयाच्या समयी त्या कबरेजवळ आल्या. आता वाचा पहा काय लिहिलं तिथं. तेव्हा त्या एकमेकीस म्हणत होत्या कबरेच्या तोंडावरून दोंड आपल्याकरिता कोण लोटील. त्यांनी वर पाहिले तर दोंड एकीकडे लोटलेली आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. ती तर फारच मोठी होती. फारच मोठी. लुसिफरचा प्लॅन काय, इकडं बी प्लॅन सक्सेसफुल झाला येशूचा. कोणता की त्यानं आदो लोकांमध्ये ह्या सगळ्या लोकांची सुटका केली. आता लुसिफरचा पण दुसरा प्लॅन, त्याचा बी प्लॅन काय, दोंडच कोणी बाजूला नाही काढत. मग त्याने तुम्ही माहिती ना महाकाय जन्माला घातले त्या लुसिफरचा हात होता. आम्ही पाहतो की त्यानं काय केलं, देवपुत्र आणि मानव कन्येपेक्षा पाशी गेले आणि महाकाय जन्माला आले. आता लुसिफरचा प्लॅन काय, हा येशू काही झालं तरी कबरेच्या आतमध्ये नाही हे लोकांना दिसू नये म्हणून त्यानं काय केलं, सगळ्यात मोठी धोंड आणून त्या कबरेवरती लावली. मोठी धोंड कशासाठी, येशू कबरेच्या बाहेर येऊच नये. आता येशू कबरेच्या बाहेर येण्यासाठी कोणताही व्यक्तीने ती धोंड काढू नये. आणि मग राजाचं सील पण त्याला मारून टाकलं. मग या स्त्रियांच्या बाबतीमध्ये आम्ही पाहतो, त्या स्त्रिया म्हटल्या, अरे आपण चाललोय त्याला मसाला लावायला, पण कबरेची धोंड बाजूला काढणार तरी कोण. आणि सगळ्याला माहिती होतं बरं का, येशू म्हटलं होतं ना मी तिसऱ्या दिवशी पुन्हा उठणार आहे. मग शास्त्री आणि पुरुष म्हटले, अरे याच्या कबरेवरती पहारा ठेवा, का याचे शिष्य येतील कबर आणि त्याची धोंड बाजूला काढतील आणि त्याचं शरीर चोरून नेतील आणि म्हणतील येशू उठला. आणि मग शास्त्री आणि पुरुषांना भीती वाटली, जर येशू उठला म्हटलं तर आमचं साम्राज्य संपणार, आमचं कोणी ऐकणार नाही, येशू ख्रिस्ताचं देवत्व सिद्ध होणार आहे. मग त्याने राजाला सांगितलं आणि कबरेवरती पहारा ठेवला. सैनिकानं ती कबर सील केली. आता राजाशिवाय कोणी ते सील काढता कामा नये. आणि मग ते सील केल्यावर आता हे निघाले तर खरं भल्या पहाटे. आणि लक्षात घ्या, ते भल्या पहाटे, ईस्टरला भल्या पहाटे गेले बरं का. कधी गेले हो, आम्ही 9ला ठेवलं तरी आम्हाला नको वाटतं, एवढं लवकर कसं काय चर्च, पण ते भल्या पहाटे गेले ईस्टर साजरा करायला. ईस्टर नाही म्हणत, आता ते आले कोणीतरी, ईस्टर ती राणी होती, अमकं झालं, जाऊ दे आपल्याला काय, आपल्याला फक्त ख्रिस्ताचं पुनरुत्थान माहिती. काही जरी म्हटलं त्यांना, काही लोक म्हणतात हे करू नका ते करू नका, त्याच्या खोलात एवढ्या जायचं नाही. आपण म्हणायचं फक्त पुनरुत्थानाचा तो दिवस आहे. आणि तो दिवस रविवार होता, कारण तो शब्दाच्या दुसऱ्या दिवशी म्हटलंय ना, आठवड्याच्या शब्दात गेल्यावर मगदालिया मरिया, आठवड्याच्या पहिल्या दिवशी आठवड्याचा पहिला दिवस रविवार आहे, तो शनिवार शब्दात आहे. पण त्याच्यात पण जायचं नाही, येशू ख्रिस्त पुनरुत्थान झाला म्हणून लोक रविवारी उपासना करतात, एवढं लक्षात ठेवायचं. मग शनिवार रविवार सोमवार मंगळवार या वादात पण पडायचं नाही आणि त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला फक्त एकच माहिती, येशू कबरेतनं बाहेर पडला आणि त्याचा तो दिवस आहे. मग आता इकडे सगळा गोंधळ, काय करायचं. मग ते निघाल्याबरोबर त्यांच्या डोक्यामध्ये प्रश्न, दोन बाजूला कोण काढणार, मसाला आणलाय कोण लावणार आहे. आता मसाला बिसाला मी सांगत नाही, कारण मुख्य भाग एंड मला तिथं करायचा, ख्रिस्त पुनरुत्थित झाला पण आम्हाला काय करायचंय. आता ते म्हटलं कोण दोन बाजूला काढणार आहे. आणि इकडं त्यांच्या डोक्यात प्रश्न आला, पण थांबले का, बघू आपण जाता, कारण त्यांनी अनेक चमत्कार पाहिले होते. पण मनामध्ये धाकधूक होती, येशू जिवंत असताना चमत्कार घडले, आता मेल्यानंतर कसा चमत्कार घडेल. ऐका, जिवंत असताना मेलेले जिवंत केले, जिवंत असताना 5000 लोक 5 भाकरी 2 माशाच्या द्वारे तृप्त केले, सगळं जिवंत असताना. आता मेल्यावर काय. पण येशू कधीच मरत नाही हो, येशू कधीच मरत नसतो. मग मरिया मगदालिया, क्लोपाची पत्नी मरिया आणि योहानाची मावशी या तिन्ही स्त्रिया तिथे गेल्या आणि पाहतात तर काय, भली मोठी दोन बाजूला निघाली. आता बाजूला निघाल्यावर तर यांना क्लिक व्हायला पाहिजे होतं ना. येशू म्हटलं होतं बरं का, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठणार आहे, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठणार आहे. पण घाबरल्या, गडबडल्या, आतमध्ये गेल्या. आणि आतमध्ये गेल्यावर त्यांनी पाहिलं, कोण, एक तरुण पांढरा जगा घातलेल्या एका
एका तरुणाला उजव्या बाजूस बसलेले पाहून उजव्या बाजूस बसलेले पाहून त्या चकित झाल्या. तो त्यांना म्हणाला चकित होऊ नका. चकित होऊ नका. वधस्तंभावर वधस्तंभावर खिळलेला येशू येशू नासरेतकराचा नासरेतकराचा शोध तुम्ही करीत आहात. शोध तुम्ही करत आहात. तो उठला आहे. तो येथे नाही. त्याला ठेवले होते. तीही जागा पहा. तर जा त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की तो तुमच्या पुढे गालिलात जात आहे. गालिलात कुठं आला पहिल्यांदा? गालिलात. का गालिलात आला? सुरुवात त्याच्या सेवेची सुरुवात कुठं केली? पहिले शिष्य सापडले कुठं? पहिला चमत्कार ठीक आहे. ज्यावेळेस आम्ही पाहतो की तो आणि उपवास केला, पवित्र आत्म्यानं भरला, त्यानंतर 40 दिवस उपवास केला आणि गालिलातल्या काना गावामध्ये लग्नासाठी गेला आणि तिथं आणि आपल्या चिन्हाला सुरुवात त्याने केली. आता पुन्हा उठल्यावर तो गालिलामध्ये गेला. कशासाठी? जिथून सुरुवात केली त्या लोकांना दाखवावं मी कबरेत नाही, मी बाहेर आहे. मी कबरेत नाही, मी बाहेर आहे. त्या लोकांना, ज्या लोकांनी येशूला पाण्याचा द्राक्षरस करताना पाहिलं आणि त्या लोकांना तो सांगतो, पहा मी होतो, मी आहे आणि मी युगानुयुग असणार आहे. मी कधीच मरणार नाही, मला कोणी मारू शकणार नाही. आणि मग त्या स्त्रियांना म्हणला विस्मित होऊ नका. हालेलुया. म्हणजे ख्रिस्ताचं पुनरुत्थान विस्मित करणार आहे. आमेन. विस्मित करणार. विस्मित म्हणण्यापेक्षा एक्साइटेड. आमेन. लक्षात घ्या, ख्रिस्ताचं पुनरुत्थान म्हणजे एक्साइटमेंट असली पाहिजे. एक्साइटमेंट, सनसनी. हालेलुया. का असा शब्द वापरला माहिती का? ख्रिस्ताचं पुनरुत्थान विस्मित करणाऱ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडेल. आमेन. विस्मित. हालेलुया. सनसनी, एक्साइटमेंट. जर येशू ख्रिस्त पुनरुत्थित आहे ना, तर तुमच्या जीवनामध्ये घडणाऱ्या घटना या तुम्हाला विस्मित करणाऱ्या घटना असतील. आमेन. म्हणून देवाच्या लोकांनी नेहमी एक्साइट असलं पाहिजे. काहीतरी घडणार आहे. म्लान असता कामा नये, दुःखी असता कामा नये. हालेलुया. जर ख्रिस्ताचं पुनरुत्थान समजलं ना, तर तुमच्या चेहऱ्यावरती ग्लानी असू नये, तर एक्साइटमेंट असलं पाहिजे. सनसनी. हालेलुया. सनसनी. मी परत ते 7 शब्द झाले. गेल्यावरती मला त्या लोकांनी सांगितले 15 मिनिटात हा, दुसऱ्या 15 मिनिटात हा. ओके. आणि जेव्हा चालू केलं 3.5 तास असे संपले. मग ते आले, अहो लोक ओरडायला अजून का नाही लांबवलं म्हणून. हालेलुया. आणि सुटल्यावर मला ते काय म्हटलं माहिती का? 7 शब्द बोलले, पण असं वाटतं तुम्ही एकच शब्द बोलले, एवढे फ्रेश कसे आहो. एक्साइटमेंट आहे ही. तर याला तर सनसनी म्हटलेलं आहे. मी मेलेला ख्रिस्त गाजवत नाही, मी जिवंत ख्रिस्त गाजवतो. तो जिवंत ख्रिस्त गाजवतो. आमेन. एका घरात तर गेल्यावर ती बिचारी बाई म्हटली, तुम्ही पुण्याचे होते का हो? म्हटलं हो. कशाला सोडलो पुणे? हालेलुया. सोलापूरला गेला तुम्ही, पुण्याची अवस्था बघा, पुण्याला गरज आहे. मी म्हटलं आहेत की तिथं? आहेत हो, पण तुमच्यासारखं नाही ना सांगत. हालेलुया. का तर इकडे एक्साइटमेंट आहे. एक्साइटमेंट आहे. मेलेल्या ख्रिस्ताची घोषणा करत नाही, जिवंत ख्रिस्ताची घोषणा करतो. जिवंत ख्रिस्ताची प्रियानो. हालेलुया. म्हणून लक्षात घ्या की काही झालं तरी तुमच्या मधला ख्रिस्त एक्साइटमेंट निर्माण करणार आहे. विस्मित व्हायला पाहिजे. रोज विस्मित अशा प्रकारच्या गोष्टी घडणार आहे. हालेलुया. एक तर बिचारी बाई आली, हातात हात देऊन माझ्या तोंडावर हात फिरून म्हणली, मूर्ती लहान पण कीर्तिमान. हालेलुया. म्हणजे बोलताना मी सगळं आनंदाने एन्जॉय करत होतो, कारण मला माहिती हे गौरव फक्त प्रभूचा आहे. हाच केंद्रबिंदू आहे. याच्यामुळेच हे सगळं आहे. हालेलुया. एक्साइटमेंट कशामुळे? याच्यामुळे. तो कबरेतच नाही ना, मग कसा दुःखी असणार आहे? हालेलुया. तो कबरेत नाही म्हणतो, कबर रिकामी आहे बघा. हालेलुया. कबरेत नाही, त्याची जागा तुम्ही पहा. तो देवदूत सांगतो, अगं तो तिथं नाही. हालेलुया. परत गालिलात गेला. कशासाठी? परत चमत्काराला सुरुवात. आमेन. परत चमत्काराला सुरुवात. आमेन. येशू कबरेत नाही. चमत्कार तुमच्या जीवनात आहे. तो आहे म्हणून चमत्कार जीवनामध्ये आहे. तो कबरेत नाही. पुढे काय म्हटलं वाचा. तो त्यांना म्हणाला चकित होऊ नका. चकित होऊ नका. वधस्तंभावर खिळलेला येशू नासरेतकराला
कराचा शोध हा. तुम्ही करीत आहात. तुम्ही करत आहात. तो उठला आहे, तो उठला आहे, तो येते नाही, येथे नाही, त्याला ठेवले होते, त्याला ठेवलेले ती ही जागा ती पहा. जागा पहा. तर जा. जा त्याच्या शिष्यांना शिष्यांना व पेत्रालाही सांगा. शिष्यांना अजून पेत्राला विशेष करून पेत्राची आठवण केली. हालेलुया. शिष्यांना तर सांगा. लक्षात ठेवा, हा पुनरुत्थान जो आहे ना, हे पुनरुत्थान नुसतं चर्चला जाण्याचं नाहीये. मेन बरेच लोकांना वाटतं ईस्टर म्हणजे काय, वर्षात 4 तर सण हो, है ना? गोडधोड करायचं, खायचं किंवा कपडे तर घ्यायचे नाही का. यावेळेस तर वेळच मिळाला नाही हो, हाय तेच घालावं लागलं. मला कोणीतरी म्हटलं घेतले का नाही, अरे बाबा ठेवायला जागा नाही. कुठं ठेवू म्हटलं, घ्यायला काय भरपूर घ्यायची इच्छा आहे पण ठेवायला जागा नाही. मग सूरज म्हटले मग अजून एक कपाट बन, कपाटही ठेवायला जागा नाही. पण याच्या पुरतं नाही ते. मग कशासाठी आहे? पुनरुत्थान सगळ्या शिष्यांना शुभवर्तमान सांगण्यासाठी. मेन तो दूत तिला काय सांगतो माहिती का, जाऊन सगळ्या शिष्याला सांग प्रभू उठला. या पहिल्या Amen. तिघींनी पाहिलं प्रभू उठला. हालेलुया. काय बघा देवाचं योजना, देवाचं प्लॅनिंग काय आहे. येशू ख्रिस्त पहिल्यांदा उठलेला कोणाला दिसला माहिती का? मनी टाळ्या तर वाजवा. कोणाला दिसला? स्त्रियांना. ब्रदर्स लोक कुठं होते? ते दुःखात होते. एक म्हणत होता माझा विश्वास नाही तो उठेल का नाही, कुठंतरी मार खावा लागेल. पेत्र म्हणत होता वाटत तो उठता असं वाटेल, मला वाटतं तो उठणार आहे, पण तो उठल्यावर पहिले माझी झडती घेईल, कारण तो म्हटला होता कोंबडा हरवण्यापूर्वी 3दा तुम्हाला नाकारशील. आणि आता तो उठला तर प्रॉब्लेम येणार आहे. म्हणून पेत्र एका खोलीमध्ये बंद करून रडत होता. असं शास्त्रात लिहिले, सगळ्या खोलात जायचं नाही, परंतु मला मुख्य भाग तुम्हाला सांगायचा आहे. इकडं हे सगळे विश्वासणारे लोक, तिथं लिहिले सगळेजण खोलीमध्ये बंद करून बसले होते आणि पेत्र एका खोलीमध्ये सेपरेट होता. त्यांची चर्चा असेल शिष्यांमध्ये, 100% असेल हो. आपल्यात घडू दे नाही घटना, शिवाय दिल्या पेत्राने, पडला ना तोंडावर. काय म्हणतो होता, मी तुझ्यावर मारायला तयार आहे. बघा आपण नाही बोललो वाईट. 3.5 वर्षात मला एकाने थोमा ब्रदर तुम्ही साक्ष द्या माझ्याविषयी, बोललो का मी कधी अपशब्द? आपली साक्षच तशी, टेस्टमनीच तशी आहे. हा पेत्र बघा येशूच्या उराजवळ असायचा आणि आता कुठे? पेत्रला माहितीये इकडे जायलाच नको. त्यांनी सगळेच बाबा त्याला माहिती होते ना. गुरुवारी मध्ये त्या मौंदी गुरुवारला बघितलं ना, तिकडे येशू मरणार आणि यांची भांडणं, मोठं कोण. मग पेत्र म्हणला आता त्या वाटेला जायलाच नको. आणि येशूला हे माहिती होतं पेत्राचं प्रेम माझ्यावरती भरपूर आहे, त्याने नाकारलं. परंतु येशूला हे पण माहिती होतं जर शुभवर्तमान यांनी ऐकलं आणि उभा राहिला ना, याच पेत्र हजारो लोक देवाच्या राज्यामध्ये आणला. हालेलुया. त्याने मला नाकारला हा माझा प्रश्न आहे, त्यानं मला शिव्या दिल्या हा माझा प्रश्न आहे. ज्या गोष्टी त्यानं अनुभवल्या, ज्या गोष्टी, आणि तो अशा पद्धतीचं वर्तन करतो, पण माझा हेतू, माझी योजना काय जी त्यानं सांगितलं. पेत्रा तू माझ्यावर प्रेम करतोस का? उठल्यावर म्हटला तू माझ्यावर प्रेम करतोस का? होय प्रभू. वदस्त मी गेल्यावर पुनरुत्थित झाला तर स्वर्गात जाण्याच्या अगोदर देवाने त्याला, येशूने त्याला परत प्रश्न विचारला, पेत्र तू माझ्यावर प्रेम करतोस का? तो म्हणला होय प्रभू. अजून एकदा विचारला, आम्ही म्हणतो नाही का अजून एकदा आठव. मग दुसऱ्यांदा पेत्रा माझ्यावर प्रेम करतोस काय? होय प्रभू. देव म्हटला आता शेवटचा चान्स, पेत्रा माझ्यावर प्रेम करतो का? प्रभू तुलाच ठाऊक. त्यानं कन्फेशन दिलं, प्रभूजी तुझं प्रेम आणि माझ्या प्रेमामध्ये फरक आहे. तू प्रेमासाठी प्राण दिला, मी प्राण देण्याचं टाळण्याच्या ऐवजी तुझ्यापासून पळालो. हे ऐकल्याबरोबर त्याला म्हटला, पेत्रा तू म्हातारा होशील, त्यास तुझी इच्छा नसेल तिथं लोक तुला घेऊन जातील, तरुण असेल तर तुझ्या इच्छेप्रमाणे सगळीकडे जाशील. हे पुनरुत्थित ख्रिस्त रिस्टोरेशन करतो अशा पेत्राची ज्यानं येशूचा नाकार केला. हालेलुया. रिस्टोरेशन आहे, तिथं पुनर्बांधणी आहे. आणि इकडं या येशूच्या पुनरुत्थाना संबंधानं या स्त्रियांना कळालं. म्हणून बघा
गुड फ्रायडेला फुल स्त्रिया होत्या. हालेलुया. तर लोक म्हणतात नाही बाळक नाही ना. अरे काय माझं ऐकून तरी तुमच्यात परिवर्तन होणार आहे. आणि जगात सगळीकडे चर्चेसमध्ये स्त्रिया जास्त. हालेलुया. ब्रदर म्हणतात येताना घेऊन या तीर्थप्रसाद, घरी खातो. जगाच्या इतिहासामध्ये याच्यासाठीच पहिल्या स्त्रीनं आदामाला फळ खायला घातलं, पण दुसरी स्त्री येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर आमेन. फळ खायला घालत नाही, हालेलुया. परत एकदा ख्रिस्ताच्या जवळ आणण्याचं काम करते. आमेन. लक्षात ठेवा, ख्रिस्ताचं पुनरुत्थान ज्याला समजतं ना ते स्वस्त बसत नाही. आमेन. माघारी गेलेल्या पेत्रांकडे ते जातात. हालेलुया. एक्साइट व्हा, विस्मित. आता परमेश्वर विस्मित झाला, तो त्याला म्हणतो तुम्ही विस्मित होऊ नका. आणि तिथं वाचा बरं ते थोडस, तर त्यांना म्हणाला, हा. चकित होऊ नका. चकित होऊ नका. वधस्तंभावर खिळलेल्या येशू नासरेतकराचा येशू नासरेतकराचा शोध तुम्ही करीत आहात. शोध तुम्ही करत आहात. तो उठला आहे. तो उठला आहे. तो येथे नाही. येथे नाही. त्याला ठेविले होते. त्याला ठेवलं होतं. ती ही जागा पहा. जागा पहा. तर जा जा त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा. सांगा. काय सांगा? की तो तुमच्या पुढे गालिलात जात आहे. गालीला जात आहे. त्याने तुम्हाला सांगितले होते. त्याने तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे तो तेथे तुमच्या दृष्टीस पडेल. आता तो म्हणतो की जाऊन पहिले सगळ्याला सांगा, शिष्यांना सांगा. आणि काय सांगा? तो तेथे नाही. आमेन. शिष्याला वाटलं तो तिथेच आहे, कबरेतच आहे. आता आमचं कसं होणार? आता आम्ही काय करावं? आता एवढे दिवस येशूला भूक लागली तर येशूच काळजी करत होता, ताण लागली तर येशूच, कारण जिकडे प्रार्थनेला जाईल तिकडे जेवण. टेन्शनच नाही ना. 3.5 वर्षामध्ये भुकेचा प्रश्न चालला नाही. आता काय करायचं? तुम्ही म्हणाल मंच सांगता नाही. मंच नाही, मी खरं सांगतो तुम्हाला. का? येशू ख्रिस्त पुनरुत्थान झाल्यावर पेत्र परत नाव घेऊन जाळं घेऊन निघाला होता. म्हणजे परत त्याला पोटाची काळजी होतीच ना. हा, पुनरुत्थानानंतर लिहिले ते. आता वाचत बसू नका, पण जाता जाता फक्त मला प्रूफ, पुरावा म्हणून तुम्हाला सांगायचंय. याला सगळ्याला पोटाचीच काळजी. आता कसं होणार आहे? कान देऊ नाही का? येशू ख्रिस्त पुनरुत्थित आहे म्हणून पोटाची काळजी करू नका. आमेन. ते तुम्हाला उत्तम देईल. आमेन. उत्तम. हालेलुया. किती उत्तम माहिती का? त्यानं जाळं टाकलं असं लिहिलंय. जात नाव खोल पाण्यात घेऊन जा. जाळं टाकल्यावर त्याच्यात मासे आले. एवढं देव देणार आहे. आमेन. म्हणून ज्यास ख्रिस्त पुनरुत्थित आहे ना, त्यास फक्त पोटाची काळजी करायची नाही, तर स्वर्ग राज्याची काळजी करायची. हालेलुया. येशू त्याच्यासाठी 40 दिवस राहिला. तो म्हटला मी जातो आणि तुमच्यासाठी कैवारी आत्मा पाठवतो. 40 दिवस त्यांना त्या शिष्याला तीच गोष्ट समजावून सांगितली. 3.5 वर्षामध्ये लोकांना शिकवलं आणि 40 दिवसामध्ये शिष्यांना तयार करण्याचं काम केलं. आणि त्याची सुरुवात कुठून झाली माहिती का? शिष्यांच्या पुनर्बांधणीची सुरुवात कुठून झाली? या स्त्रियांकडनं. त्यांनी सांगितलं जाऊन शिष्यांना सांगा. आता यांच्यामध्ये एक्साइटमेंट. त्यांना पहिलं इतकं गडबड झाली ना. अरे प्रभू उठला, मी पाहिला. प्रभू उठला. त्यांनी तिथे कबर तिथंच टाकली, थोन तिथं सरलेली बाजूला. त्यांच्यामध्ये एक्साइटमेंट, पळायला सुरुवात केली. आणि पळता पळता ते म्हणायला लागल्यात, मरिया मगदलिया त्या क्लोपाच्या पत्नीला सांगत आहे प्रभू उठला. अगं मला काय सांगती? मला भेटला, माझ्याशी बोलला. ते म्हणले आता स्वस्थ बसायचं नाही. आणि मग शिष्य बंदिस्त होऊन दार बंद करून तिथं बसलेले आहेत आणि गेले, दरवाजावर थाप मारली. आणि थाप मारून त्या ठिकाणामध्ये ते शिष्य भयभीत होऊन, अरे दार उघडू नका, कोणीतरी चुकीची बातमी घेऊन येईल, कोणीतरी सांगेल आणि याला पकडायला द्या. त्यांनी दार ठोकायला सुरुवात केलं. दार ठोकतच होते आणि त्यांनी दार हळूच उघडलं. आणि दार हळूच उघडल्याबरोबर त्यानं